मी आता बोललो ना की तुम्ही जाणीवपूर्वक हे आमच्या खासदार चिडलेत सगळे आता खरंच आता चिडून बोलत होते आतमध्ये साहेब मतदारसंघात आमच्याबद्दल लोकांनी तुम्ही फोटो दाखवता कोणाचे पण भविष्यात ईडी सीबीआयच्या नोटीस आल्यानंतर पुन्हा एकदा हिंदुत्व जागं झालं तर कुठलं हिंदुत्व आम्ही हिंदुत्व सोडलंय आदरणीय उद्धवजींनी हिंदुत्व सोडलेलं नाही आमचं हिंदुत्व हे 52 कशी आहे ढोंगी नाही ते सर्व समावेशक आहे ते देशाशी आहे ते राष्ट्राशी आहे त्या राष्ट्राच्या मातीशी निगडित आहे जो जो ह्या राष्ट्रासाठी आपले प्राण अर्पण करायला तयार आहे तो आमचा हिंदू आहे असं आम्ही समजतो वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा हा विचार घेऊन पुढे आदरणीय उद्धवजी चाललेले राज्यामध्ये एकीकडे शिंदे यांना बाजूला केलं जात आहे असं सातत्याने सांगितलं जातं त्याच वेळेस खासदार संपर्कात आहे की बातमी येते याकडे कसं बघता धन्यवाद देतो तुम्हाला हेच त्याचं कारण आहे हेच त्याचं कारण आहे म्हणून मी सुरुवातीला विसंवादद्वारे जे सांगितले नाव घेऊन बोलायचं नव्हतं तो जो काय प्रकार सुरू आहे त्यांचा सरकार धड चालत नाही आत्ताही बीडमध्ये जे प्रकरण सुरू आहे ते पहा तुम्ही कशा बातम्या थांबायच्या या बातम्या आल्या का ते थांबतं ना ज्वलंत विषय थांबवायचे महागाईचे अत्याचाराचे आता पुन्हा बदलापूरला बलात्कार झाला हे सगळे विषय थांबवायचे आहेत मग हे विषय सोडले का दिवसभर चॅनलवर ही भजनं सुरू होतात ही भजनं थांबली पाहिजेत इथं निष्ठेने बसलेली माणसं आहेत त्यांच्याबद्दलचा संशय व्यक्त करू नका हे सगळे आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत त्या शिवसेनेसोबत मला वाटतं मी उत्तर दिलंय त्याच्या पलीकडचं उत्तराची गरज नाही त्यांचा विचार करावा त्यांनी त्यांचा विचार करावा जे महाराष्ट्रात होतंय महाराष्ट्राची जनता पाहते आहे आणि त्याच्यापेक्षाही त्यांच्या पक्षामध्येच जी आता हलचल सुरू आहे काय होतंय काय नाही कोणाला कसं लेखलं जात आहे कोणाला काय महत्व मिळत आहे महत्व कसं कमी केलं जात आहे या गोष्टीकडे त्यांनी सखोल विचार करावा इथे 3 नाही इथे आहेत ते सगळे 9 लोकसभेतले आणि 2 आमचे राज्यसभेतले 11च्या 11 खासदार मजबूतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर उद्धवजींच्या नेतृत्वात पालक